नमस्कार मंडळी, मी समीर सावंत. आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा सकाळी स्वागत असा. आज असा श्री राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहाचो 7वो दिवस आणि त्याच्याचबरोबर मारुती मंदिरात सुद्धा आज सप्तो असा आजचो 1 दिवसाचो. तर आता मारुती मंदिरात घट बसले असत तर मी आणि परी घटाच्या पाया पडत जातो. आज रात्री 10 वाजता लेडीज 2020 डबल बारी असा. त्याच्याबरोबरच राधाकृष्ण मंदिरात सुद्धा डबल बारी असा आणि रात्री एक 12च्या दरम्यान श्रीदेव राधाकृष्ण RK ग्रुपची रंगीत संगीत दिंडी आज निघतली असा. तर ती रंगीत संगीत दिंडी मी तुमका आजच्या व्हिडिओत दाखवतोय. आणि ही आमची 1 नंबर शाळा असा. कमीत कमी एका 150 वर्ष पूर्ण होऊन गेली असत. तर आम्ही 10:30 वाजता आम्ही मारुतीच्या मंदिरात पोहोचलो आणि 2 लेडीज बुवांचे सत्कार होताना दिसतात तुमका. धन्यवाद. आता गायत्री काय नाव घेतलं बघतो घ्या. महिलांची डबल बारी बघूक बरीचशी गर्दी झाली असा आणि आता थोड्याच वेळात डबल बारी सुरू होईल. या ठिकाणी आता 2020ची बारी सुरू होते आहे.
भूमीमध्ये परमेश्वराचं नामस्मरण, त्याचबरोबर एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून नामस्मरणाबरोबरच एक थोडंसं मनोरंजन. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एक दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाला आणि या सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. श्री हनुमान मंदिर गोंदाघाट व सावंत पटेल परिवार या संपूर्ण परिवाराने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त महिलांच्या डबलवारी भजनांचा रंगीत सामना प्रथमच आयोजित केला आणि त्यासाठी मी स्वतः कुमारी भारती पाळीकर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आज पुढची माझी जोडीवाली सुवा माझी मैत्रीण साची मुळा. तर आम्हा दोन्ही मुलांच्या वतीनं की माझ्या देव मालवणासाठी महिला भजन मंडळ बालेवाडी गाव मावळकर समाज माझ्या मंडळाच्या वतीनं सावंत पटेल परिवाराचे आभार मानते. इथे जमलेल्या सर्व भाविक श्रोत्यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानते. आज या वारकरी मला बघण्याचा करताय ज्यांनी मला आज राधाकृष्णाच्या मंदिरात. पाऊस असा तरी पण भक्तजनांची भरपूर अशी गर्दी जमा असा. सप्त्याची आजची 7वी रात्र आणि जमलेल्या सर्व भाविकांसाठी उसळ पाव, गरम गरम भजी, आपटे मेडिकल आपटे डॉक्टरांच्या बाहेर वाटप केला जात असा. आणि तसंच महिलांसाठीही भजीपाव, मिसळ पाव
वाटप चालू असा संपूर्ण रात्रभर ह्यो कार्यक्रम नाश्त्याचो चालू रावतलो सकाळ तागत म्हणजे आजची जी रात्र आसा ती पूर्ण जागर करूचो आसा म्हणजे एक तर्फे सगळ्यांनी जाग्यार रावगा दोन्ही बाजूक 2 डबल बारे रंगीत संगीत दिंडी अशी ही आजची हरिनाम सप्ताची शेवटची रात्र जागूची आसा. मारुती मंदिरातून राधाकृष्णाच्या मंदिरासाठी भेट या निशाने घेऊन येतात. आणि श्रीकांत शिरसाट बुवांनी आपली डबल बारी चालू केलेली असा. रात्रीचे 1 वाजले असत तरी पण भक्तांची सुंदर असं डेकोरेशन केलेली असा.
बंगला नको गाडी पाहिजे. मंडळी रात्रीचे 2:30 वाजले असतात आणि या राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहाच्या सप्ताहात भक्त तल्लीन झाले असत आणि त्याच्यासाठी एस टी ही बराच वेळ थांबली असा ही बघू शकतात. देवादिकांना सळो की पळो करून सोडले. याचा वध करणे भगवान शिवाच्या पुत्राशिवाय कोणालाच शक्य नव्हते. शिवाय ओम नमः 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 शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हे मगरराज, कृपा करून त्या बालकाला जीवनदान द्या. त्याला आपले भक्ष नका हो बनवू. आधीच तुझ्या तपामुळे येथील सर्व प्राणी दूर निघून गेले आहेत. या बालकाला मी जीवनदान दिले तर माझ्या भुकेचं काय? मगरराज, आपण जर का बालकाला जीवनदान दिले तर मी आपली ऋणी राहील. ठीक आहे, मी या बालकाला सोडायला तयार आहे, पण तू तुझे आतापर्यंत प्राप्त केलेले तपोबल मला अर्पण कर. ठीक आहे, मी माझे तपोबल आपल्याला अर्पण करते. हे गिरीकन्ये, मी आपणावर प्रसन्न झालो आहे. आपणास आणखी तप करण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्या मगरीला अर्पण केलेले तपोबल हे आपण मलाच अर्पण केले. ते बालकही आम्हीच होतो आणि अकराळ विक्राळ क्रूर मगरही आम्हीच होतो. प्रभू, आज मी धन्य झाले. आपणास कोटी कोटी नमन. आपणास मंगल आशीर्वाद. स्वामी, आपणासह विहार करताना वेळ कसा गेला कळालेच नाही. पण स्वामी, आता आपण इथं का आलोय? देवी, आज उगवलेला दिवस म्हणजे आपणासाठी आनंद पर्वणी आहे. जे ज्ञान ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते ब्रह्मज्ञान आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.
त्यासाठीच आज आपण येथे थांबलो आहोत. पण स्वामी, या ठिकाणीच आपण का थांबलोय? हे आमच्या एकांत साधनेचे एक ठिकाण आहे. येथील वातावरण आपणास ज्ञान प्रदान करण्यासाठी अगदी योग्य आहे. तेव्हा आपण आता त्या ठिकाणी ज्ञान अर्जित करण्यासाठी सिद्ध समाधी अवस्थेत बसावे. जशी आपली आज्ञा स्वामी. स्वामी, आपण डमरुनाथ का केलात? देवी, हे ज्ञान एवढे दिव्य आहे की कोणत्याही प्राणी मात्राने ते श्रवण केल्यास अथवा ते ग्रहण केल्यास ते त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे इथे असणाऱ्या सर्व जीवजंतूंना पळवून लावण्यासाठी हा डमरुनाथ. देवी, आता आपण पूर्ण ध्यान केंद्रित करून ज्ञाना ज्ञानार्जन करता करता देवी निद्रा अवस्थेत लीन झाल्या. मग ओंकार कोण भरत होत? देवी निद्रा अवस्थेत लीन झाल्या असताना ओंकार कोण भरत होत? जो कोणी गुप्त रूपाने येथे उपस्थित असेल त्याने तात्काळ माझ्या समक्ष उपस्थित व्हावं. अन्यथा आमच्या क्रोधाग्नीत जळून भस्मसात होण्यासाठी सिद्ध व्हावं. हे शंभो, आपल्या आज्ञा वाचून तर झाडाचं पानही हालत नाही. ही सगळी आपलीच लीला आहे. तुला शापमुक्त करण्याकरता आणि हे दिव्य ब्रह्मज्ञान तुला प्रदान करण्याकरता आम्ही ही लीला रचली होती. आता तू तात्काळ तुझ्या गुरुजवळ जा. प्रभू, माझ्यावर आपल्या कृपेचा वर्षाव झाला. मी धन्य झालो. आता मला आज्ञा असावी. तुझे कल्याण असो. तर मंडळी, रात्रीचे 3 वाजले असत आणि आम्ही आता दिंडी वगैरे रंगीत संगीत दिंडी डबलबारी बघून घरात चाललो असावं. असेच चला तर मग भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.